हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेला टार्गेट करणाऱ्या भाजपने ईदच्या पार्श्वभूमीवर सौगाते मोदी योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये मुस्लिम कुटुंबांना आनंदाचा शिधा देण्यात येतोय। मात्र याच योजनेवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत। पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने ही योजना सुरू केली असून सौगात हे सत्ता आहे अशी टीका त्यांनी केलेली आहे आणि हिंदुत्व सोडलं असं भाजपने जाहीर करावा असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी आता लगावलेला आहे। 32 का 35 का 36 लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास 32,000 कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार आहे। हे काही सौगाते मोदी नाही आहे, हे सौगाते सत्ता आहे। म्हणजे यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्याचं एक निर्लज्ज उदाहरण आहे। महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहेत। मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते, मंगळसूत्र चोरलं जाणार, मंगळसूत्र यांना देणार यांना, आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार? कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष? कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार? आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे? आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृतपणाने जाहीर करावं। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजप आमदार आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। औरंगजेब फॅन क्लबचे उद्धव ठाकरे हे आधारस्तंभ आहेत असं आशिष शेलार म्हणतात। हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार उद्धवजी तुम्ही आणि उरफाटा सेनेने गमावलेला आहे। याकूब मेमनची कबर सजवणाऱ्या तुम्ही उद्धवजी याचं उत्तर द्या। या बॉम्बलेस मधला आरोपी डोसा याच्या प्रचारावर मत मागणारे उद्धवजी तुम्ही आहात। तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहात? औरंगजेब फॅन क्लबचे तुम्ही अध्वर्यू आहात, तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारणार आहात? अजान स्पर्धेचे उद्धवजी तुम्ही जनक आहात, तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारणार आहात? त्यामुळे मतांच्या लांगुल चालनाचे बादशाह हे उद्धव ठाकरेजी तुम्ही आणि तुमचा पक्ष आहे। आम्हाला विचारण्याआधी स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।